नमस्कार, मी डॉक्टर गणेश गोळेकर, छत्रपती संभाजीनगर. आज आपण मराठा आंदोलन भरकटले का या विषयावर बोलणार आहोत. मुळात मराठा आंदोलन भरकटले असं पण अनेक जण बोलत आहेत. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत, काही विरोधी पक्षाचे लोक आहेत, काही पत्रकार बांधव त्यामध्ये सामील आहेत, काही इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यामध्ये सामील आहे. तर हे खरोखरच भरकटलं आहे का? तर मराठा आंदोलन भरकटलेलं नाही. मराठा आंदोलन ताकदीनं सुरू आहे, शांततेत सुरू आहे. पहा आता तुम्ही 6 तारखेपासून 13 तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या 8ही जिल्ह्यात जरांगे पाटलाच्या उपस्थितीमध्ये संवाद सभा, संवाद रॅली होणार आहे. त्या रॅली कशा होणार आहेत हे सरकारचे आणि राजकीय पक्षांचे डोळे उघडतील अशा प्रकारच्या होणार आहेत आणि त्या अतिशय शांततेत आणि ताकदीनं त्या ठिकाणी होणार आहेत. सत्ताधाऱ्यांना मराठा आंदोलन हे अवघड जागेचं दुखणं झालेलं आहे. आंदोलन संपवण्यासाठी त्यांनी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून पाहिलेले आहेत. जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला न्याय आरक्षण मिळावं म्हणून न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा समाज एकवटलेला आहे. मात्र सरकारला आंदोलनकर्त्याच्या मागणीप्रमाणे 50%च्या आतील आरक्षण देणं टाळायचं आहे आणि यासाठी त्यानं नाना क्लप्त्या लढवल्या आणि त्यासाठी एक एक स्टेप आपण पाहू. नामदार भुजबळांना मैदानात उतरवलं. कोणी उतरवलं हे आपण सगळे जाणता आणि त्यांनी सुरू केलं ज्यावेळेस बीडमध्ये जाळपोळ झाली. बीडमधली जाळपोळीचं कोणीही समर्थन करणार नाही. घटनेला मानणारा कुठलाही त्या गोष्टीला विरोध करणार. ज्या कंटकांनी जी काय आग लावली, जे काय 8-10 लोक असतील तर त्यांना कायदा शिक्षा देईल. मात्र निष्कारण लोकांना तुम्ही 300-350 लोकांवर गुन्हे दाखल केले. माजलगावमध्ये 4-5 लोक त्या घटनेला जबाबदार असतील. तुम्ही 80 लोकांवर 307चे गुन्हे दाखल केले. म्हणजे किती गंभीर परिस्थिती आहे. CCTV दिसला मग एखादा बघायला आला तरी त्याला उचलणार का? म्हणजे हे आंदोलन होतं आणि आंदोलनातले जे कोणी म्हणजे आंदोलनाच्या आडून ज्यांनी कोणी राजकीय स्वार्थ साधला आहे किंवा ज्यांनी कोणी तो पेटून दिले त्यांना तुम्ही पकडा ना, पण निष्पापांना का करा? आणि मग भुजबळ मैदानात उतरले, बीडमध्ये सगळीकडे पाहणी केली, प्रेस घेतली आणि त्याच्या अगोदर त्यांनी एका कार्यकर्त्याशी फोनवर संवाद केला आणि ते म्हणतात आता करेंगे अमरेंगे, आता दहशत माजवावी लागेल. भुजबळ म्हणजे मंत्री ना हो, सरकार आहे, मायबाप सरकारमधले मंत्री त्यांनी लोकांना न्याय द्यायचा असतो. ते लोकांवर अन्याय करायला निघाले हो. दहशत माजवावी लागेल म्हणजे कोणती भाषा? आता तुम्हाला शेरशायरी चांगली येते, तुम्ही शिकलेले, तुम्ही पदावर आहेत, पद भरपूर घुसवलेले, तुमच्याकडं प्रॉपर्टी आहे, मग तुम्ही काहीही बोलणार का हो? परवा तर ते काय वडीगोद्रीत हाकेच्या आंदोलन संपवताना सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले आणि तिथं म्हणाले की आता तलवारीला धार लावावं लागेल. ठीक आहे, तुमचा तो शेर आहे, पण तो शेर याच आशयाचा ना साहेब. लोकाला आशय कळत नाही असं नाही, लोकाला सर्व कळतं साहेब. आणि तुम्हाला काय पाहिजे? तो तुम्हाला राजकीय पदं पाहिजे. तुम्ही तुमच्या राजकीय पदासाठी सामाजिक द्वेष पसरवणं थांबवा. सर्वांना विनंती आहे की आपलं वडीगोद्रीमध्ये हाकेचं उपोषण ज्यावेळेस माघारी घेतलं त्यावेळेस भुजबळ साहेबांचे केलेलं भाषण हे यूट्यूबच्या सगळ्या मीडियाच्या चॅनल्सवर आहे. सगळ्यांनी काढून ऐका की भुजबळ साहेब किती प्रेमानं बोलत आहेत. साहेबांनी सगळ्या धमक्यात दिलेल्या आहेत. म्हणजे ही भाषा शोभते का? म्हणजे या सगळं सरकार जबाबदार आहे असंच म्हणावं लागेल ना. का बोलत नाही मुख्यमंत्री? का बोलत नाही 2 उपमुख्यमंत्री? एका मंत्र्याची हिंमतच कशी होते की एका मराठा समाजाविरोधात उघड भूमिका घेण्याची? हे चुकीचं आहे ना साहेब. आणि त्याने अशा प्रकारची राणा भीमादेवी थाटात गर्जना केली की करेंगे मरेंगे, दहशत माजवावी लागेल आणि मराठा आंदोलनाविरुद्ध ओबीसी एल्गार परिषदा घेतल्या. पण परिषदा घेतल्या तर ठीक आहे ना, लोकशाही मार्गानं सभा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तिथं हातपाय कापण्याची भाषा झाली, महाराष्ट्र पेटवण्याची भाषा झाली, कोयते हातात घेण्याची भाषा झाली. एका बादरणा तर मराठा समाजाला मूत पाजण्याची भाषा केली हो. आणि हे सगळं भुजबळाचं उपस्थित. बरं, भुजबळ साहेब म्हणतात, प्रकाश शेंडगे म्हणतात की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, कोणाला धक्का न लावता. इंदापूरच्या एल्गार ओबीसी एल्गार परिषदेमध्ये प्रकाश शेंडगे साहेब उठले, व्यासपीठावरून उठले आणि त्यांनी
2 वाघाला बोलवलं आणि एका याचिकाकर्त्याला उभं केलं. भुजबळ साहेब स्टेजवर आहेत. पहा मी काय म्हणतोय. तुम्हाला कोणाला शंका असेल तर तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, किंवा तुम्ही कुठलीही इंदापूरची ओबीसी एल्गार परिषद पहा आणि त्याच्यामध्ये प्रकाश शेंडगेचं पूर्ण भाषण आहे का, तुम्हाला ते दिसून येईल. आणि त्यांनी तिथं सांगितलं की मराठा आरक्षणाचं पेकाट आम्ही मोडलं. म्हणजे 2018ला जे 50%चं वर्ष दिलं हे सुद्धा यांच्या पोटात दुखत होतं, यांच्या डोळ्यात सलत होतं. आणि त्यांनी प्रकाश शेंडगे सांगतात की आम्ही आतापर्यंत ही गोष्ट लपवून ठेवत होतो. म्हणजे पहा, पोटातलं उठात आलंच. आम्ही यापूर्वी ही गोष्ट लपवून ठेवत होतो, पण मला ही सांगायची आहे. आणि उपस्थित समुदायाला त्यांनी ती सांगितली की कमलाकर दराडे नावाचे याचिकाकर्ते आहेत आणि हे 2 वाघ आहेत. 2 वाघ कोण? मंगेश ससाणे. आता जे पुण्याला उपोषणाला बसले, भुजबळांनी बसवलं आणि भुजबळांनीच उठवलं, ते मंगेश ससाणे हे सुप्रीम कोर्टामध्ये यांचे वकील होते आणि ॲडव्होकेट धुळे पाटील हे 2 वकील होते. आणि त्यांनी सांगितलं की आमच्या या 2 बातदारांनी मराठा आरक्षणाचं पेकाट मोडलं. म्हणजे भुजबळांनी या ठिकाणी भुजबळांचं याला समर्थन आहे. बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा ऐकायला मिळते की भुजबळांनी यासाठी पैसासुद्धा देखील पुरवलेला आहे, अशी दबक्या आवाजात चर्चा ऐकताना दिसून येते. म्हणजे हे अतिशय चुकीचं आहे. आणि हे सांगताय की आम्ही असं करून आणि अशा प्रकारची जी महाराष्ट्र पेटवण्याची, हातपाय कापण्याची, कोयता हातात घेण्याची, मूतपा देण्याची जी असंवैधानिक भाषा झाली, कोणाला शोभते? मराठा समाजाच्या व्यासपीठावरून कुणालाही वाईट बोललं नाही, कुठल्याही जातीविषयी बरं काढलेला नाही, आतापर्यंत नाही. जरांगे पाटील कोणावर बोलले नाहीत. हा, जरांगे पाटील जे चीड होती तर त्यांनी ती व्यक्त केलेली आहे आणि त्या चिडीतून त्यांच्या तोंडी काही अपशब्द त्या ठिकाणी एका व्यासपीठावर निघाले. मात्र पोटात जळजळ होती, डोळ्यातून त्या ठिकाणी धारा लागलेल्या होत्या, नाकाला रक्त येत होतं, पोटात अन्नाचा कण नव्हता. आणि अशा अवस्थेत ही चीड व्यक्त होणं साहजिक आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांवर आरोप केले आणि भुजबळांना ते टार्गेट करतात. का टार्गेट करतात? तर भुजबळांना थोडीशी त्याविषयी खाज आहे. कशी खाज आहे तुम्हाला एकच उदाहरण देतो, अनेक उदाहरण पण एक उदाहरण देतो. 14 ऑक्टोबर 2023ला 14 ऑक्टोबर 2023ला आंतरवली सराटीत मराठ्यांची महासभा होती आणि त्याच्या 2 दिवस अगोदर भुजबळ साहेबांनी मीडियाला चर्चा केली की यांना 10 कोटी, मीडियाला नाही, त्यांच्या समता परिषदेच्या भाषणामध्ये कार्यकर्त्याला बोलले की 10 कोटी कुठून येतात, 7 कोटी कुठून येतात, काय करायचं हो यांनी पैसे दिले का, 10 रुपये दिले का भुजबळ साहेबांनी? म्हणजे त्यांनी हे स्वतःहून उडलेलं आहे. प्रत्येक वेळेस ते प्रतिकार करत आहे. अजूनही मायबाप सरकारला हात जोडून कळकळीची विनंती आहे की त्या भुजबळ साहेबाला आवरा एकदा तोंड, नाहीतर महाराष्ट्रात दंगली पेटतील आणि त्याला ते सरकार आणि भुजबळ जबाबदार आहे. मराठा समाज हा मोठ्या भावाचीच भूमिका पार पाडत आहे आणि शांतता आणि संयम ठेवलेला आहे. परंतु जर उद्या एखादा अनुचित प्रकार घडला तर कोण जबाबदार आहे हो? असं होणार नाही. कारण मराठा समाजाचं आंदोलन अतिशय शांततेत आहे, कोणी शिव्या द्यायला तरी होणार नाही. परंतु ह्यांना घडूनच आणायचं म्हणलं काही करू शकते. अतिशय चुकीचं आहे हे यांना आवरलं पाहिजे यांना. आणि त्यांनी एकदा सांगितलं की मराठा नाव्यांनी केस कापू नये. भुजबळांनी व्यासपीठावरून सांगितलं की नाव्यांना केस कापू नये, नाव्यांनी मराठा समाजाचे केस कापू नये, त्यांना आपापसात भादरू द्या त्यांची, त्यांनाच. कोणती भाषा होईल? ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलं नाही म्हणून एका नाभिक बांधवाचं घर जाळलं. अहो, म्हणजे ते महाराष्ट्रातले मराठीत बदनाम का त्याच्यासाठी? ठीक आहे ना, ज्यांनी कोणी जाळलं असेल त्याला तुम्ही शिक्षा द्या ना, त्यांचं वैयक्तिक भाग असेल तो काही. फक्त याच्याहून जाळलं कसं म्हणता तुम्ही 2-3 घटनावरून सगळा महाराष्ट्रामध्ये अख्खा मराठा समाजच बदनाम करायचं ठरवलं काय? सुपारी घेतली का भुजबळ साहेबांनी? अतिशय चुकीचं आहे साहेब. आपण सार्वजनिक जीवनात जवळपास 50 वर्षापासून आहात आणि आपल्याकडून हे अशोभनीय आहे साहेब. आणि कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या स्थापनेवर, त्यावर भुजबळ टीका करतात. अहो, सरकारचा निर्णय आणि सरकारचा मंत्री त्याच्यावर टीका करतो, आगपाकड करतो, ती समिती बरखास्त करण्याचं त्या ठिकाणी मागणी करतात. त्या बारास्कर महाराजाला कोणी उभं केलं हे लोकांना माहिती आहे. जरांगे पाटलाचे 3 साथीदार कोणी कुठं नेले सगळ्यांना माहिती आहे. ते अत्यंत महागड्या हॉटेलमध्ये आणि कोणाच्या प्रोटेक्शनमध्ये होते हे सगळ्यांना माहीत आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे काही प्रवक्ते आहेत, राम कदम असतील, दरेकर साहेब असतील, केशव उपाध्यायजी असतील, भंडारी साहेब असतील, हे प्रचंड तुटून पडले.
भाजपाचा IT सेल तर पूर्ण शक्तीनिशी कामाला लावला आणि मराठा आंदोलन बदनाम करायला लावला. रावसाहेब दानवेंना जरांगीच्या बोलण्यातून तुतारीचा आवाज आला. नितेश राणेने आंदोलनाची टीका केली. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सुद्धा काळा दिवस म्हणून त्यावर टीका केली. नारायण राणे यांनी सुद्धा ती सरसकट कुणबी दाखले ही 96 कुळी मराठ्यांची मागणी नाही. आशिष देशमुख, परिणय फुके, देवाने फरांदे, पडळकर यासारखे अनेक आमदार यांनी सुद्धा प्रचंड टीका केली. खासदार जानकर, खासदार तडस यांनी देखील टीका केली. मग का हो मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणाला का टीका करतो? हां, आणि सर्वच राजकीय पक्ष हेच तुंतुना वाजवतात. कायदा, घटना, न्यायालय याच्याकडे सपशेर दुर्लक्ष करा. बरं, आपण हे सत्ताधाऱ्यावर टीका करायची नाही, विरोधी पक्षही याहून वेगळा नाही. नाना पटोले सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना म्हणतात की तुम्हीच त्यांना महत्त्व दिलं, कोणाला? जरांगेला. आणि मग मुख्यमंत्री साहेब म्हणतात मी टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतो. एक प्रेस होती, सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची प्रेस होती आणि तिथं माईक चालू होते याची बहुधा कल्पना नसावी. आणि मग एक जण म्हणतो की आपण बोलून मोकळं व्हायचं, दुसरा म्हणतो की आपण नाही माईक चालू आहे, आणि तिसरा अजून काहीतरी म्हणतो. म्हणजे हे तुम्ही काय लावलं? किती चेष्टा करता हो मराठा समाजाची. बरं, उद्धव ठाकरे साहेबांची तरी भूमिका काय? मराठा समाजाच्या जी 58 मराठा क्रांती मुखमोर्चे निघाले त्याला मुकामोर्चा म्हणून साहेबांनी संबोधलं. आणि परवा संजय राऊतांनी भूमिका मांडली की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्याय द्या म्हणून. संभाजीनगरचे माजी खासदार खैरे साहेब तिथं वडेगोदरीला गेले आणि त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या आणि जर तुम्ही या ओबीसीतून दिलं तर मी न्यायालयात जाईल. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाची भूमिका तीच आहे, पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीची भूमिका तीच आहे. सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी एक प्रश्न विचारला होता मराठा आरक्षणावर, तर त्यांनी सांगितलं की मराठा आरक्षणापेक्षा इतर प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. म्हणजे यांच्या भूमिकाही काही वेगळ्या आहेत का? ते काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, भावांनो हे कोणीच आपले नाहीत. आपले यासाठी नाहीत की यांना मराठा समाजाला न्यायालयात टिकणारं आरक्षण द्यायचं नाही. हे छाती ठोकपणे सांगतात की मराठा समाजाला आम्ही टिकणारं आरक्षण देऊ. बरं, अनेक जणांचा आक्षेप आहे की तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण कसं टिकलं. तर तुम्हाला ते सांगतो, ते राज्यघटनेच्या 9व्या सूचीमध्ये टाकले आहे आणि 9व्या सूचीला त्या ठिकाणी न्यायालयाला म्हणजे त्याची पडताळणी करता येत नाही अशा प्रकारची प्रोव्हिजन होती. परंतु कोयलो प्रकरणामध्ये 2007मध्ये त्या ठिकाणी अशा प्रकारचं एक जजमेंट मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलं आहे की 9व्या सूचीतील प्रकरणाला सुद्धा या ठिकाणी त्याचं न्यायालयाने पुनर्विलोकन करते. म्हणजे आता तिथं टाकूनही उपयोग नाही. म्हणजे कोणी कितीही छाती बळीत असलं की आम्ही आरक्षण दिलं आणि टिकाऊ दिलं तर ते येणारा काळ सांगेल. म्हणून बांधवांनो, आपण एकत्र राहा. लोकशाहीमध्ये मताला अत्यंत महत्त्व आहे आणि आपण एकत्र राहिला तर आपले प्रश्न निश्चित येणारा काळ सोडवेल.